श्रावणातील पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारी सगळ्यांनाच उपवास असतो. तर आदल्या दिवशी आम्ही चीक बनवलेला होता, तर नाश्त्यामध्ये तोच सर्वांना दिला. त्यानंतर शेंगदाणे जे आहेत तर ते सुद्धा भाजून घेतले, कारण की शेंगदाण्याचा कूट जो आहे तो बनवून ठेवायचा होता. आता उपवासाचा दिवस म्हटलं की खिचडी ही कंपल्सरी सगळ्यांकडे असतेच, म्हणून कूट आधी बनवून घेतला. त्यानंतर बाहेरची थोडीशी साफसफाई करायची होती, ती करून घेतली. आता देवपूजा करायची होती, त्याच्यामुळे दिवे वगैरे सगळं जे आहे ते स्वच्छ घासून घेतलं आणि मग छान अशी देवांची जी पूजा होती तर ती सुद्धा करून घेतली, जेणेकरून आपलं घरातील जे वातावरण आहे ते अगदी प्रसन्न होऊन जातं. दुपारच्या जेवणामध्ये खिचडी बनवलेली होती आणि सोबतच थोडेसे फ्रुट्स होते, ते सुद्धा कट करून घेतले. देवांना नैवेद्य वगैरे दाखवला आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो. आता साबुदाण्याची खीर संध्याकाळी बनवायला घेतली. यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, त्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये साबुदाणा जो आहे तो टाकून घेतला. चवीनुसार साखर यामध्ये टाकली आणि जसं आपल्याला हवं आहे तसं दूध यामध्ये आपण ॲड करू शकतो. तर बघा, छान अशी आपली साबुदाण्याची खीर बनवून तयार झाली आहे.